नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपल्या सगळ्यांना सावध करणारी. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोसची चाचपणी सुरू असल्याचं सांगितलंय। राज्यात कोरोनाची भीती कमी होताना दिसते। सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय। यात नियमांची पायमल्ली होतीये। त्यातच आरोग्यमंत्र्यांनी बूस्टर डोसची मागणी केल्याने राज्यात हळूहळू सगळ्यांना बूस्टर डोस देण्याची वेळ येणार की काय अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। खरं तर एका बाजूला लसीकरणाचं जे मोहीम आहे ती मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे। राज्यात अनेकांनी पहिला डोस घेतलेला आहे, बऱ्याच जणांनी दुसरा डोस सुद्धा घेतलेला आहे। जवळपास 10 कोटी लोकांनी आतापर्यंत राज्यातल्या पहिला डोस घेतल्याचं कळतंय, पण दुसरा डोस घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। राज्यातले काही जिल्हे आहेत जिथं हा दुसरा डोस घेणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, तर मुंबईमध्ये 100% लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे। दुसरा डोस सुद्धा घेणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे। पण आता दुसरा डोस ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने ही सगळी चाचपणी केली जाते। उदय जाधव, उदय कुलकर्णी टास्क फोर्सचे सदस्य आता आपल्या सोबत आहेत। उदय सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। नमस्कार। खरोखरच आता बूस्टर डोस देण्याची वेळ आलेली आहे का? ते कितपत गरजेचं आहे? काय आताची परिस्थिती आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाची दुसरी लाट आता महाराष्ट्रापुरती तरी पूर्ण ओसरलेली आहे। पण याच्यामध्ये जे फ्रंटलाईन वर्कर्स, त्यातही वैद्यकीय क्षेत्रातले जे काम करणार आहेत, त्यांना या सगळ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या विषाणू जीवाणूंचा सामना करावा लागलाय आणि त्यामुळे असा विचार मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्राची मागणी अशी येते की आम्हाला बूस्टर डोसची आवश्यकता आहे। आणि त्या दृष्टीने आपल्या आरोग्य मंत्र्यांचं जे या ठिकाणी त्यांनी केलेली जी घोषणा आहे ती खूप महत्त्वाची आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी स्वागतार्ह आहे की बूस्टर डोस आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्यासाठी दिला गेला पाहिजे। आणि त्या दृष्टीने जे काही केंद्रीय स्तरावरती मागणी करून त्याप्रमाणे त्याची व्यवस्था करणं, कारण महाराष्ट्राने भरपूर या ठिकाणी सहन केलेला आहे कोरोनाचा आघात आणि त्यामुळे इथल्या वैद्यकीय क्षेत्रासाठी तर आज बूस्टर डोसची खूप आवश्यकता आहे। आता ते शास्त्रीय दृष्ट्या कधी देणं योग्य आहे याबद्दल निर्णय झाला की मला असं वाटतं की महाराष्ट्राचा या सगळ्या क्षेत्रामध्ये जे योगदान आहे तर महाराष्ट्राची मागणी केंद्राने मान्य करायला पाहिजे आणि वैद्यकीय क्षेत्राला हा दिलासा द्यायची आवश्यकता आज मोठ्या प्रमाणात। उदय सर, समजा हा बूस्टर डोस द्यायचा ठरवला तर तो बूस्टर डोस याच लसीचा असेल? जसं आपल्याला माहिती आहे की त्या व्हायरसमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत बदल होत गेलेले आहेत आणि आपल्याला हेही माहिती आहे की त्याच्यावरती जी सिरम इन्स्टिट्यूट किंवा भारत बायोटेक यांनी त्याप्रमाणे आपल्या लसीमध्ये सुद्धा फरक करत आणलेला आहे आणि हे प्रत्यक्ष आपल्याला माहिती आहे की तो फरक, आणि त्यांनी हे काही काही ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही गरजेप्रमाणे वेळोवेळी त्याच्यात बदल करणार आहे। तर मला असं वाटतं की त्यामुळे व्हायरस मधल्या बदलाप्रमाणे आपल्याला लसीमध्येही त्या प्रमाणात बदल घडलेला असेल आणि त्यामुळे ती लस येणाऱ्या सगळ्या व्हेरियंट्स वरती काम करणारी असेल असं अंदाज आहे। उदय सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच अशा प्रकारचा बूस्टर देण्याची गरज आहे की ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांनी सुद्धा तो घ्यायला हवा? आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की सगळ्यात सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या आसपास आपल्या इथे लसीकरण सुरू झालं आणि मार्चच्या आसपास ते पूर्ण झालं। म्हणजे एक बूस्टर डोस हा जनरली लगेचच्या लगेच दिला जात नाही। 8-9 महिने 10 महिने असं मध्ये काळ गेल्यानंतर काही काही वेळ वर्षानंतर बूस्टर डोसची त्या ठिकाणी आवश्यकता पडते आणि जितक्या प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी व्हायरस लोड मध्ये काम करावं लागतं, जेवढ्या प्रमाणात तुमचं त्याचं एक्सपोजर असतं ते आरोग्य कर्मचाऱ्यांचं जास्तीत जास्त आहे आणि त्यामुळे त्यांना पहिल्यांदा देऊन त्यांच्यावरती त्याचा होणारा जो काही इफेक्ट आहे तो बघून मग इतरांना देण्याची योजना असेल आणि त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य सांगितलं गेलंय। धन्यवाद उदय सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल।
नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विट करून वानखेडेंना डिवचलंय। क्रूज पार्टी प्रकरणातील व्हॉट्सअप चॅटचा उल्लेख करत मलिकांनी समीर वानखेडेंना लक्ष्य केलंय। मलिकांनी एका व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट ट्विट केलाय। केपी गोसावीसोबत झालेल्या संभाषणात खबरीनं काशिफ खानच्या नावाचा उल्लेख केला असं असतानाही काशिफ खानची चौकशी का करण्यात आली नाही असा सवाल नवाब मलिकांनी उपस्थित केलाय। तर काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत असाही त्यांनी सवाल विचारलाय। वानखेडे हे झोनल डायरेक्टर असताना गोवा पण त्यांच्या अंतर्गत येते। जगभराच्या लोकांना माहीत आहे की गोव्यामध्ये ड्रग टुरिझम चालत आहे। रशियन माफिया तिकडे ड्रग्सचा धंदे करताय, पण गोव्यामध्ये कुठलीही कारवाई होत नाही, कारण काशिफ खानच्या माध्यमातून सगळा रॅकेट गोव्याचा चालते। काशिफ खान वानखेडेंचे घनिष्ठ संबंध आहे, त्यासाठी त्यांच्यावर कारवाई होत नाही। मी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू इच्छितोय की आपण काशिफ खानला का नाही बोलावतो। दरम्यान नवाब मलिकांनी ट्विटरवरून केपी गोसावी आणि एका अज्ञात व्यक्तीचं फोन रेकॉर्डिंग शेअर केलंय। यात केपी गोसावी त्या रात्रीच्या ड्रग्ज कारवाईबद्दल बोलत असल्याचं कळतंय। ऐकूया या रेकॉर्डिंगमध्ये काय। कबीर के पास कंफर्म होगा क्या? मेरे को कंफर्म जिनके पास होगा 10 में से 5 तो भी मुझे कंफर्म चाहिए, उनके पास निकलना चाहिए। ठीक है, कलेक्ट द डेटा अलोंग विद द कॉन्टैक्ट डिटेल्स। अभी इसके बाद में अपन मोबाइल से ही ट्रेस कर लेंगे ये लोग को, कोई दिक्कत नहीं है। बट डोंट डिस्क्लोज अपार्ट फ्रॉम मी बिकॉज आई एम डायरेक्टली कनेक्टेड टू द ऑफिशियल्स। क्रूज प्रकरणात धक्कादायक माहिती सॅम डिसूजाच्या जबाबातून समोर आलेली आहे। सॅम डिसूजानं काही मोठे खुलासे केलेत। गोसावीची पूजा ददलानीसोबत भेट झाली। मुंबई पोलिसांना त्यांनी हा जबाब दिलाय। क्रूजवरील ड्रग प्रकरणाच्या तपासात हादरवून टाकणारी माहिती उघड होत चालली आहे। सॅम डिसूजानं मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केलेत। किरण गोसावीची पूजा ददलानीसोबत भेट घालून दिल्याचा जबाब सॅम डिसूजानं दिलाय। आर्यनकडे ड्रग्ज मिळालं नाही, त्यामुळे मदत करू शकतो असं गोसावीनं डिसूजाला सांगितलं। मात्र जेव्हा गोसावी धोकेबाज असल्याचं लक्षात आलं त्यावेळी पैसे रिकव्हर करून पूजा दद्दालींना परत दिल्याचं सॅम डिसूजानं सांगितलं। सोमवारी मुंबई पोलिसांनी सॅमचा जबाब नोंदवला होता। मैं एक कंसल्टेंट हूँ और मैं लियाजनिंग भी करता हूँ, और उसी दौरान मैं सुनील पाटिल को जानता हूँ। और ये केपी गोसावी, मनीष भानुशाली को तो मैं पहले से जानता नहीं था। मेरे को इन्होंने सुनील पाटिल ने मिलाया। 1 तारीख की रात को जब मेरे को कॉल आया था तो उन्होंने मेरे को बोला कि केपी गोसावी और मनीष भानुशाली करके बंदे बॉम्बे आएंगे और आपको मिलेंगे। उसी दौरान मैंने इनको मिला और मेरी उनसे बात हुई। मैं अंदर नहीं था एनसीबी ऑफिस में, ना ही मैं कॉर्डेलिया में था, तो मुझे आइडिया नहीं है वहाँ पे क्या हुआ है। मुझे सिर्फ इतना बताया था केपी गोसावी ने कि इनको उनकी मैनेजर से बात कराना है, और वो भी कारण ये था बात कराने का क्योंकि उसको बताना है घर पे कि वो डिटेन हो चुके हैं एनसीबी में। ये मेन मुद्दा था जहाँ पे मैं आया, और उन्होंने मेरे को ये भी बताया कि उनके पास कुछ ड्रग्स नहीं मिला था तो हम उसको हेल्प कर सकते। तो उसने मेरे साथ गेम किया। मेरे दोस्त नहीं थे वो, सुनील पाटिल के दोस्त थे, और उन्होंने मेरी इंट्रोडक्शन करा के दी। और रही बात प्रभाकर साहिल की, देखो ये जो है 2 तारीख को मैंने जो कंप्लेंट डाला है, वो 2 तारीख को कंप्लेंट डाला है, और उसमें मैंने ये मेंशन किया था कि उसने फॉल्सली एक बंदे का नाम, एक अधिकारी का नाम सेव करके आपस में उन लोग दोनों बात कर रहे थे, और उसने 13 तारीख को उसने वो चीज को एक्सेप्ट किया है। दरम्यान सॅम डिसूजानं नेमकं काय म्हटलंय ते आपण बघितलं। तर पुढच्या बातमीकडे, नांदेडमध्ये सापडलेल्या ड्रगच्या साठ्याचं माओवादी कनेक्शन असल्याची मोठी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। एनसीबीने ड्रगचा माओवादी कनेक्शनच्या अँगलचा तपास करणार असल्याची माहिती दिली आहे। नांदेडमध्ये एका ट्रकमध्ये तब्बल 49 पोते गांजा पकडला होता। 1 टन गांजा पकडण्यात आला। आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथून गांजा आणला होता। तब्बल 4 कोटींचा गांजा पकडण्यात आला। या दोघांना अटक करण्यात आली होती, तर प्रमुख आरोपी अजूनही फरार आहे। तर आता या संपूर्ण गांजा प्रकरणाला सुद्धा माओवादी अँगलनं
तपास केला जातोय। खरं तर हा इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा नेमका कसा आणला गेला याच्याबद्दलची उत्सुकता आहेच, पण एनसीबीनं नांदेडमध्ये जाऊन केलेली ही कारवाई आहे, जिथं मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा जप्त करण्यात आलेला होता। मुजीब शेख आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मुजीब, काय आतापर्यंत तपासातून समोर आलेला आहे? माओवाद्यांच्या अँगलनी कसा तपास सुरू आहे? विलास सर बरोबर आहे। काल एनसीबीच्या पथकाने ही कारवाई नांदेडमध्ये केलेली आहे। विशाखापट्टणम म्हणजे आंध्र प्रदेशातला एकदम शेवटचा हा जिल्हा आहे जो समुद्र किनाऱ्यावरती आहे, तिथून हा गांजा येत होता अशी एनसीबीला माहिती होती। त्यानुसार त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे नंतर जी हद्द आहे त्या देगलूरमध्ये त्यांनी पाळत ठेवली होती आणि त्यानंतर त्यांनी पाठलाग केला। जवळपास 22 किलोमीटरपर्यंत या ट्रकचा त्यांनी पाठलाग केला होता आणि त्यानंतर मांजरम, नायगाव तालुक्यातल्या मांजरम इथं हा जो मोठ्या प्रमाणामधला जो गांजा आहे तो जप्त करण्यात आला। जवळपास 1 टनपेक्षा अधिक गांजा यामध्ये जप्त करण्यात आला होता आणि यामधले ट्रक ड्रायव्हर आणि एका किन्नरला एनसीबीने अटक केली होती। आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आला आणि नायगाव न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि इथून हा जो गांजा आहे तो जळगावमध्ये जाणार होता अशी एनसीबीला माहिती होती आणि त्याची कबुली देखील हा जो ट्रक ड्रायव्हर आणि किन्नर यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे आणि महत्वाचा मुद्दा हाच आहे की या सगळ्या प्रकरणाशी माओवाद्याचा काही संबंध आहे का, त्याचा संशय देखील निर्माण झालेला आहे। कारण की तेलंगणातलं धन्यवाद मुजीब, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर एक महत्त्वाची माहिती आपल्या हाती येते। माओवाद्याचा आणखी एक मृतदेह हाती लागलेला आहे। जहाल माओवादी सुखलालचा खात्मा झाल्याचं यातून समोर येत आहे। मृत माओवाद्याची ओळख पटल्याचं सुद्धा कळतंय आणि आता ही संख्या 26 वरून 27 वर गेलेली आहे। माओवाद्यांना हा एक मोठा हादरा मानला जातोय। गडचिरोलीत 3 दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीतील आणखी एक मृतदेह हाती लागलाय, त्यामुळे चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या 27 वर पोहोचली आहे। सापडलेला मृतदेह हा सुखलाल याचा आहे। सुखलाल जो जहाल माओवादी असल्याचं स्पष्ट झालंय। सुखलाल हा माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य होता। त्याच्यावर 25 लाखाचं बक्षीस होतं। उत्तर गडचिरोलीसह गोंदियाच्या सीमावर्ती भागातील अनेक गंभीर हल्ल्यांचा तो मास्टर माइंड होता। त्याचा खात्मा झाल्यानं उत्तर गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलाय। सुखलालवर 51 गुन्हे दाखल असून 15 जवान जांभूळखेडा स्फोटात शहीद झाले होते। त्या घटनेत सुद्धा सुखलालची महत्त्वाची भूमिका होती। चकमकीचे 20 तर खुनाचे 16 गुन्हे सुखलालवर दाखल करण्यात आले। तर अनेक हल्ल्यांचा हा सूत्रधार असलेला सुखलाल मारला गेलेला आहे। पोलिसांनी त्याचा खात्मा केलेला आहे। C60 कमांडोंनी 3 दिवसांपूर्वी एक मोठी कारवाई दंडकारण्यामध्ये केली आणि या कारवाईमध्ये 26 माओवादी मारले गेल्याचं समोर आलेलं होतं। आज आणखी एका माओवाद्याचा मृतदेह सापडलेला आहे, त्यामुळे ही संख्या आता 27 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि जो माओवादी या चकमकीत मारला गेला, ज्याचा मृतदेह आता समोर आलेला आहे, तो सुखलाल हा अत्यंत जहाल माओवादी म्हणून ओळखला जात होता, ज्याचा खात्मा करण्यात आपल्या C60 कमांडोंना यश आलेलं आहे। माओवादी चळवळीसाठी हा एक प्रचंड मोठा हादरा मानला जातोय, कारण तेलतुंबडेचा याआधीच खात्मा झाला आणि त्याचबरोबर सुखलाल सारखा सुद्धा हा माओवादी आता त्याला कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। महेश तिवारी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। महेश, हा मृतदेह कधी मिळाला, त्याची ओळख कशी पटली आणि किती मोठं यश म्हणायला हवं सुखलालचा खात्मा? 26 माओवाद्यांचे मृतदेह ज्या ठिकाणी सापडले होते त्या ठिकाणी गडचिरोली पोलिसांनी आज परत एकदा शोध मोहीम राबवली आणि त्या भागात माओवाद्यांचं इतर जे साहित्य विखुरलेलं होतं ते सुद्धा पंचनामा करण्यासाठी पोलीस गेले होते आणि त्या सर्च मोहिमेमध्ये एका डोंगराच्या कपारीमध्ये हा मृतदेह पडून असलेला आढळलेला आहे आणि जेव्हा त्याची ओळख पटवण्यात आली तर हा माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य सुखलाल असल्याची माहिती पुढे आलेली आहे। सुखलाल हा खूप जुना कॅडर असून 1990च्या दशकात हा माओवादी चळवळीत दाखल झाला होता आणि त्याच्यावर 51 गुन्हे दाखल आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये खुनाचे 16 गुन्हे आहेत
जांभूळखेडाचा जो भूसुरुंगी स्फोट 2 वर्षापूर्वी 1 मे रोजी झाला होता, 15 जवान शहीद झाले होते, त्यामध्ये सुद्धा सुखलालची भूमिका महत्वपूर्ण होती. आणि इतर गंभीर गुन्हे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुखलालकडे गडचिरोली, गोंदियासह लगतच्या राजनांदगाव, छत्तीसगडचा जो भाग आहे त्या भागाची सुद्धा जबाबदारी होती. आणि उत्तर गडचिरोलीच्या माओवादी कारवाया हा सुखलालच संचालन बऱ्यापैकी करायचा. त्यामुळे सुखलालचं या चळवळीत मारलं जाणं हे माओवादी चळवळीसाठी उत्तर गडचिरोली भागात खूप मोठा हादरा आणि पोलिसांना मिळालेलं खूप मोठं यश आहे. त्याच्यावर 25 लाखाचं बक्षीस आहे. खरंय, पण महेश, प्रश्न हा निर्माण होतोय, तेलतुंबडे असेल किंवा हा सुखलाल असेल, आणखी काही नेते, हे नेते एकत्र कशासाठी आले होते? काय त्यांची बैठक होती? त्या बैठकीची माहिती 660 कमांडोंना मिळाली? त्याच्याबद्दलचा काही तपशील समोर येऊ शकलेला आहे? आपल्याला म्हणजे सूत्र जे माहिती देतात त्यानुसार एक कंपनी दलम ज्यामध्ये 25 माओवादी असतात किंवा सोबत इतर हे दलम हे असं एकत्र येत नाही. सहजासहजी एखादा मोठा कॅम्प असेल, एखादा प्रशिक्षण शिबिर असेल आणि एखाद्या घातपाताची योजना करायची असेल तेव्हाच हे लोक एकत्र येतात. म्हणजे त्या ठिकाणी कंपनी दलम सोबतच इतर लहान जे लगतचे 3-4 दलम आहेत, LOS, हे सगळे एकत्र आले होते आणि त्यानुसारच हे माओवादी नेते जमले होते. एखादी मोठी योजना आता 9 डिसेंबर परत पुढच्या 2 डिसेंबर पासून माओवाद्यांचा एक विशेष सप्ताह जो आहे तो PLG सप्ताह हा सुरू होणार आहे. तर त्या पार्श्वभूमीवर काहीतरी घातपाताची योजना किंवा हा सप्ताह कसा यशस्वी करायचा या दृष्टीने माओवादी जमले होते का अशी सुद्धा एक चर्चा आहे. आणि ही शक्यता नाकारता येत नाही, कारण गेल्या काही दिवसापासून माओवाद्यांना जे हादरे बसत आहेत त्यामुळे माओवाद्यांना फारसं काही करता आलेलं नाही. गडचिरोली पोलीस त्यांच्यावर आक्रमकपणे पूर्ण अभियान राबवत आहेत. त्यामुळे कुठेतरी पोलिसांना सेटबॅक द्यायचं, प्रशासनाला आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं, हा एक माओवाद्यांचा प्रयत्न असू शकतो. बरोबर, आणि त्याच दृष्टीनं आता ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पूर्वांचल मधल्या एक्सप्रेसवेच्या उद्घाटनानंतर एअर शो करण्यात आला. एअर शो मधील साहसी उड्डाणं पाहून उपस्थितांनी दाद दिली. भारतीय वायुसेना सक्षम है देश के किसी भी कोने से उड़ान भर के अपने मिशन को अंजाम देने के लिए। इस तरह की कार्यवाही से हम किसी भी जगह से कोई भी जहाज ऑपरेट कर सकते हैं। ये था मिराज 2000। यासोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.